नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत पॅकेट स्विचिंग नेटवर्क म्हणजेच पॅकेट स्विचिंग. सर्वप्रथम पाहतोय आपण डेफिनेशन. पॅकेट स्विचिंग इज अ मेथड ऑफ स्विचिंग इन विच द डेटा इज ट्रान्समिटेड ओव्हर डिजिटल नेटवर्क इन द फॉर्म ऑफ पॅकेट. तर पॅकेट स्विचिंग हे डिजिटल नेटवर्कमध्ये वापरलं जातं आणि जो डेटा असतो त्याचं रूपांतर पॅकेटमध्ये केलं जातं आणि हे पॅकेट्स नेटवर्कमधून पाठवले जातात. तर पॅकेट कसं असतं ते आपण या ठिकाणी पाहतोय. अ पॅकेट इज मेड अप ऑफ टू पार्ट्स. तर पॅकेटमध्ये दोन पार्ट्स असतात. पहिला पार्ट असतो तो हिडर आणि दुसरा पार्ट जो असतो तो पेलोड म्हणजे एक्झॅक्ट डेटा. The networking hardware uses the header contents to direct the packet to the destination. तर या header मध्ये destination चा जो ऍड्रेस असतो तो ऍड्रेस या header सेक्शन मध्ये मांडला जातो आणि मग हेडर सेक्शन वाचूनच हे पॅकेट नेटवर्कमध्ये फ्लो होत राहणार आहे. म्हणजेच डेडिकेटेड मशीनकडे ते पुढे फॉरवर्ड करत केलं जाणार आहे आणि ज्या मशीनचा ऍड्रेस या हेडरच्या ऍड्रेस सोबत मॅच होणार आहे त्याच ठिकाणी ते पॅकेट रिसीव्ह केलं जाणार आहे. द पॅकेट स्विचिंग इज एक्सटेन्सिव्हली युज्ड फॉर डेटा कम्युनिकेशन इन कॉम्प्युटर नेटवर्क. तर कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये ह्या पॅकेट स्विचिंगचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. प्रिन्सिपल काय आहे ते पाहतोय आपण. In packet switching, messages are broken up into packets. Each packet has the header with source, destination, and intermediate node address information. The other part of the packet includes the data load. तर पॅकेट स्विचिंग मध्ये जे पॅकेट निर्माण केलं जातं या पॅकेटमध्ये दोन भाग आहेत आपण लक्षात घेतलेला आहे. एक म्हणजे हिडर तर दुसरा आहे डेटा. तर हिडर सेक्शन मध्ये सेंडर आणि रिसिव्हरचा ऍड्रेस असतो. लक्षात घ्या, मी मगाशी फक्त डेस्टिनेशन विषयीच बोललो होतो, पण या हिडर सेक्शन मध्ये सेंडर कोण आहे, रिसिव्हर कोण आहे यांचं ऍड्रेस मांडणी केली जाते. त्याचबरोबर सपोज सेंडर आणि हा रिसिव्हर असेल आणि इन बिटवीन जर समजा 1 2 3 4 आणि 5 असे 5 जर इन बिटवीन इंटरमिजिएट जर नोड येत असतील तर त्यांचेही देखील ऍड्रेसेस त्या हिडर सेक्शन मध्ये मांडले जातात. म्हणजे हे पॅकेट या ठराविकच डिरेक्शन पुढे काय होत जाणार आहे, पाठवलं जाणार आहे. या ऍड्रेसचा रेफरन्स घेऊन ते पॅकेट सेंडर टू रिसिव्हर पाठवलं जाणार आहे. आणि मग सेकंड सेक्शन मध्ये एक्झॅक्ट डेटा जो सेंडरला रिसिव्हर कडे पाठवायचा आहे तोही डेटा त्याच्यासोबत असणार आहे. इंडिव्हिज्युअल पॅकेट कॅन टेक डिफरंट रूट टू रीच द डेस्टिनेशन. इंडिपेंडंट राउटिंग ऑफ द पॅकेट गिव्स टू ऍडव्हान्टेजेस. तर आपण डेटा जो आहे त्या डेटाचं रूपांतर काय केलं जातं, वेगवेगळ्या पॅकेटमध्ये केलं जातं आणि हे पॅकेट जे असते ते वेगवेगळ्या रूट्सने काय केलं जातं, फॉरवर्ड केले जातात. त्याचे दोन ऍडव्हान्टेजेस आहेत. बँडविड्थ इज रिड्युस्ड ड्यू टू द स्प्लिटिंग द डेटा इनटू द डिफरंट रूट्स इन ए बिझी सर्किट. तर याच्यामध्ये पॅकेट्स डिवाइड केल्यानंतर आणि ते वेगवेगळ्या मार्गाने पाठवल्यानंतर जो काही नेटवर्कमध्ये ट्रॅफिक जॅम होऊन रिसिव्हरकडे डेटा डिले डिलेने पोहोचण्याची जी शक्यता आहे ती कमी होते आणि हे पॅकेट्स वेगवेगळ्या मार्गाने गेल्यामुळे ते रिसिव्हिंग एंडला कदाचित वेळेमध्ये पोहोचू शकतात, किंबहुना जर ते एकाच पाथनं जर कंटिन्युअसली पाठवले तर त्या ठिकाणी डिले निर्माण होऊन रिसिव्हिंग एंडकडे ते डिले रित्या पोहोचणार आहेत. सो बघा, हे पॅकेट्स जे आहेत वेगवेगळ्या मार्गाने पास ठरल्यामुळे ते पटापट आपापला रूट पूर्ण करून रिसिव्हिंग एंडला पटकन पोहोचले जातात. If certain link in the network goes down during the transmission, the remaining packets can be sent through the another route. Suppose एखादा रूट या ठिकाणी जर ब्रेक झाला तर या ठिकाणी जे आलेलं पॅकेट आहे ते काय केलं जाणार आहे, अन्य रूटने पाठवलं जाणार आहे. त्यामुळं एक मार्ग बंद असेल तर दुसऱ्या मार्गाने ते पॅकेट काय होणार आहे, फॉरवर्ड होणार आहे आणि ते डेस्टिनेशन पर्यंत जाऊन पोहोचणार आहे. सो ही ऍडव्हान्टेजेस आपल्याला डेटाचं रूपांतर पॅकेटमध्ये केल्यामुळे मिळणार आहे. नेक्स्ट आपण पाहतोय द पॅकेट्स कॅन अराइव्ड आउट ऑफ ऑर्डर at the receiving end have to be reassembled in a proper sequence. Next, in packet switching, the packet length is restricted to the certain maximum length
This length is short enough to allow the switching devices to store the packet data in a memory. And there are two types. One is a datagram packet switching आणि दुसरा आहे virtual circuit packet switching. तर बघा जे काही सांगितलेले मुद्दे आहेत ते आपण आता डायग्राम मध्ये क्लिअर करून घेऊया पॅकेट स्विचिंग नेटवर्क विषयी. जो डेटा आहे तो वेगवेगळ्या पॅकेटमध्ये डिवाइड केलेला आहे. या ठिकाणी 1 2 3 आणि 4 पॅकेट्स तयार केलेले आहेत आणि हे 4 पॅकेट्स वेगवेगळ्या मार्गाने ह्या रिसिव्हिंग एंडकडे पोहोचतात. तर या ठिकाणी सर्वप्रथम पोहोचलेलं 1 नंबरचं पॅकेट, त्याच्यानंतर 4 नंबरचं पोहोचल्यानंतर 3 नंबरचं पोहोचल्यानंतर 2 नंबरचं पॅकेट पोहोचलेलं आहे. तर वेगवेगळ्या ऑर्डरमध्ये वेगवेगळा पाथ फॉलो करून ही पॅकेट्स या ठिकाणी रिसिव्हरकडे पोहोचलेत आणि सगळीच्या सगळी पॅकेट ज्यावेळी रिसिव्हरकडे पोहोचतात त्यावेळी रिसिव्हर काय करतो, त्याच्यावरती रिअरेंजमेंट करतो. म्हणजेच 1 2 3 4 अशी पुन्हा रिअरेंजमेंट करतो आणि मग तो डेटा रिसिव्हिंग एंडला रीड केला जातो. ओके. त्याचबरोबर पॅकेटची साईज ही कमी ठेवली जाते कारण की प्रत्येक नोडकडे तो स्टोअर आणि फॉरवर्ड होत असल्यामुळे, नेटवर्क मधून ट्रॅव्हल होत असल्यामुळे डेटाची साईज ही कमी असायला पाहिजे. त्यामुळे पॅकेटची साईज देखील काय असणार आहे, कमी असणार आहे. ओके. आणि या पॅकेट नेटवर्क मध्ये दोन प्रकार पडतात. एक म्हणजे डेटाग्राम पॅकेट स्विचिंग आणि दुसरा आहे व्हर्च्युअल सर्किट पॅकेट स्विचिंग. असे दोन प्रकार पडतात. त्यापैकी एक प्रकार आपण या ठिकाणी पाहतोय की ज्याचं नाव आहे डेटाग्राम पॅकेट switching. In this method, a message is divided into the stream of the packet. Each packet has its individually included address and treated as an independent unit with its own control instructors. ठीक आहे. सो मुद्दा हा आहे की सेम मुद्दा आहे की पॅकेट डेटाग्राम पॅकेट स्विचिंग मध्ये या ठिकाणी डेटाचं रूपांतर वेगवेगळ्या पॅकेटमध्ये केलं जातं आणि प्रत्येक पॅकेटमध्ये जो हिटर सेक्शन आहे त्या हिटर सेक्शन मध्ये सेंडर आणि रिसिव्हरचा ऍड्रेस नोंद केलेला असतो. The switching devices would route each packet independently through the network. Each intermediate node will determine the packet's next route segment. तर ज्यावेळी पॅकेट एका सेंडर पासून नेक्स्ट इन बिटवीन जे नोड्स आहेत त्यांच्याकडे येतं त्यावेळी ते नोड ठरवतं की हा पॅकेट कोणत्या मार्गाने पाठवायचा. तो डिसिजन त्या नोडचा असणार आहे. तो डिसिजन नेटवर्क मध्ये ट्रॅफिक आहे का, नेटवर्क फ्री आहे का, यानुसार तो डिसिजन घेतला जाणार आहे. Before transmission start, the sequence of packets and their destinations are communicated by exchanging the control information between the sending terminal, the network and the receiving terminal. तर नेटवर्क आपल्याला त्या ठिकाणी रूट फिक्स झाल्यानंतर त्या रूट वरती येणारे इन बिटवीन सेंडर आणि रिसिव्हर जे आहेत ते एकमेकाला कंट्रोल इन्फॉर्मेशन पाठवतात आणि मग कंट्रोल इन्फॉर्मेशन प्राप्त झाल्यानंतरच ते पॅकेट ते इन बिटवीन नोडकडे किंवा जे काही ट्रॅव्हलिंग मध्ये येणारे जे नोड्स आहेत त्यांच्यामध्ये ते डिलिव्हर केलं जाणार आहे. In packet switching, the sources are most allocated for any packet. So in packet switching, the resources are not allocated for any packet. So there is no reserved bandwidth and no scheduled processing time allotted for each packet. तर यामध्ये मॅनेजमेंट कोणत्याही पद्धतीचं नसतं, प्री अलॉकेटमेंट काही नसते, प्री डिसिजन काही नसतात. त्यामुळे रॅन्डमली या ठिकाणी डिसिजन निर्माण केला जातो पॅकेटला पुढे पाठवण्यासाठी. नो डेडिकेटेड कनेक्शन इज एस्टॅब्लिश्ड बिटवीन द सेंडर अँड द रिसिव्हर. द रिसोर्स allocation is on demand and on the first come first serve basis. तर यामध्ये रिसोर्सेस जे असतात ते डिमांड बेसिस वरती ठरवले जातात किंवा जो पहिल्यांदा येईल त्याला ती सेवा देण्याचं प्रक्रिया या ठिकाणी केली जाते. When a switch receives a packet, it has to wait if there are any other packet being processed. This will increase the delay. ज्यावेळी एखाद्या मशीनकडे पॅकेट येतं त्यावेळी ते आणखी काही त्याच्यासोबत पॅकेट येणार आहे का याची वाट बघतं आणि या वाट बघण्यामुळेच डिले निर्माण होतो. The datagram packet switching generally corresponds to the network layer. The packets are called as a datagram. तर डेटाचं रूपांतर पॅकेटमध्ये केलं जातं. या पॅकेटलाच डेटाग्राम म्हटलं जातं आणि हा जो काही डेटाग्राम पॅकेट स्विचिंग जो प्रकार आहे हा डेटाग्राम लेअरशी काय असतो, नेटवर्क लेअरशी संलग्न असतो. ओके.
स्केमॅटिक डायग्राम आपण पाहिलेली आहे, जाणून घेतलेली आहे ती कशा पद्धतीनं काम करते, किंवा डेटाग्राम्स सर्किट डेटाग्राम पॅकेट स्विचिंग मध्ये कशा पद्धतीनं फ्लो पूर्ण केला जातो हे आपण ऑलरेडी जाणलेलं आहे. फीचर्स ऑफ पॅकेट स्विचिंग पाहतोय आपण. मेसेज इज ब्रोकन इनटू द पॅकेट अँड ईच पॅकेट फॉलोज ओन पाथ. बरोबर आहे ना. प्रत्येक मेसेज रूपांतर पॅकेटमध्ये केलं जातं आणि हे पॅकेट जे आहे ते वेगवेगळ्या मार्गाने आपापल्या मार्गाने फॉरवर्ड केले जातात किंवा फॉलो होत असणार आहे. नोड्स नीड्स लेस बँडविड्थ. बँडविड्थ कमी लागते कारण की पॅकेटची साईज कमी असते. तिसरा आहे, इफ लिंक इन द नेटवर्क इज डाऊन देन द पॅकेट्स कॅन बी राउटेड बाय द अल्टरनेटिव्ह रूट. म्हणजे एखादा रूट जर खराब झाला तर त्या मार्गावरची पॅकेट्स ही दुसऱ्या मार्गावरून पाठवलेली जाणार आहेत. नो डेडिकेटेड कनेक्शन इज एस्टॅब्लिश्ड बिटवीन सेंडर अँड रिसिव्हर. द पॅकेट्स मे अराइव्ह आउट ऑफ द ऑर्डर ॲट द डेस्टिनेशन अँड नीड टू बी रिअरेंज इन द सिक्वेन्स. तर रिसिव्हिंग एंडला पॅकेट्स ही वेगवेगळ्या ऑर्डरमध्ये मिळतात, पण ते रीड करत असताना योग्य सिक्वेन्समध्ये लावावे लागतात. इफिशियन्सी इज हाय. तर नंबर ऑफ रूट्स नेटवर्कमध्ये सगळेच रूट आपण फॉलो करतो, यूज करतो, युटिलाइज करतो, त्यामुळे आपल्याला जास्त फास्टली हे डेटा पोहोचवण्याची रिसिव्हिंग एंडला शक्यता आहे. त्यामुळे इफिशियन्सी डेटा ट्रान्समिशनची वाढते. यामध्ये डिले इज लॉंगर दॅन दॅट इन अ सर्किट स्विचिंग. तर डिले जो आहे सर्किट स्विचिंग मध्ये, जसा डिले सर्किट स्विचिंग पेक्षा या ठिकाणी डिले जास्त निर्माण होतो, कारण की सर्किट स्विचिंग मध्ये डेडिकेटेड पाथ असतो पण याच्यामध्ये डेडिकेटेड पाथ नसतो. त्यामुळे थोडा डिले यामध्ये वाढण्याची शक्यता असते, कारण की एखादा रूट बिझी असते किंवा एखादा रूट खराब झाला तर त्या ठिकाणचा जो डेटा आहे तो अन्य मार्गाने रिसिव्हिंग एंड पर्यंत पोहोचण्यासाठी थोडा वेळ हा जाणारच आहे, म्हणजे डिले हा त्याच्यामध्ये थोडा वाढणार आहे. आता आपण पाहतोय ऍडव्हान्टेजेस ऑफ पॅकेट स्विचिंग पाहतोय. Greater line utilization efficiency, as a single node to node link can be dynamically shared by many packets over the time. म्हणजेच ऑल ज्या लिंक्स आहेत नेटवर्क मधल्या, ज्या लाईन्स आहेत, चॅनल्स आहेत, माध्यम जी आहेत ती जास्तीत जास्त युटिलाइज होतात. पहिला मुद्दा झाला. सेकंड, अ पॅकेट स्विचिंग नेटवर्क कॅन परफॉर्म डेटा रेट कॉन्व्हर्सेशन. तर याच्यामध्ये पॅकेट स्विचिंग मध्ये कन्व्हर्सेशन ची प्रक्रिया होतेच मुळात, कारण की आपल्याला वेगवेगळ्या रूटनं वेगवेगळे जे काही पॅकेट्स आलेले आहेत त्याचं रिअसेंबलिंग जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला कन्व्हर्शन प्रक्रिया करावी लागणार आहे. किंबहुना काय होतं की पॅकेट जर मोठं असेल तर त्याला आणखी छोटं करण्यामध्ये देखील आपल्याला त्या ठिकाणी कन्व्हर्सेशन प्रक्रिया वापरावी लागणार आहे. When traffic becomes heavy on the circuit switching network, some calls are blocked. Some calls are blocked. On packet switching network, packets are still accepted, but deliver delay increases. तर सर्किट स्विचिंग मध्ये एखादी लाईन बिझी राहिली तर दुसरा वेटिंग मध्ये राहतो, पण या ठिकाणी असं राहत नाही. एखादी लाईन जर बिझी असेल तर दुसऱ्या लाईन सेंडरचा जो डेटा आहे तो रिसिव्हिंग कडे पाठवला जातो. प्रायोरिटीज कॅन बी युज्ड. तर यामध्ये डेटा योग्य परीने योग्य टायमिंग मध्ये पोहोचण्यासाठी जे पॅकेट्स आहेत त्यांना आपल्याला प्रायोरिटीज सेट करता येते आणि ते प्रायोरिटीज नुसार ते नेटवर्क मध्ये फ्लो केले जाणार आहे. ओके. पाचवा आहे, इच टर्मिनल इन अ ग्रुप शेअरिंग द सेम फिजिकल सर्किट मे बी कनेक्टेड टू a totally different destination. This versatility is one of the major strength of the packet switching. जरी नेटवर्क मध्ये वेगवेगळे माध्यम जरी वापरले असतील, वेगवेगळ्या लिंक्स वेगवेगळ्या प्रकारच्या लिंक्स जरी यूज केल्या असतील, तरीही देखील आपल्याला जे डिस्ट्रीब्यूट केलेले जे पॅकेट्स आहेत ते वेगवेगळ्या मार्गाने काय होणार आहेत, फॉलो केले जाणार आहेत आणि शेवटी ते डेस्टिनेशन पर्यंत पोहोचणार आहेत. लक्षात येते का बघा. सेंडर आणि रिसिव्हर मध्ये जे वापरण्यात येणारे जे काही माध्यम आहेत ही वेगवेगळ्या प्रकारची असतील तरी देखील ही पॅकेट्स काय होत असतात, फ्लो होत असतात फ्रॉम सेंडर टू रिसिव्हर. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही. हा एक त्याच्यामधला स्ट्रेंथ आपल्याला विचारात घेता येणार आहे. नो सिंगल युजर और लार्ज डेटा ब्लॉक
can tie up the circuit or node resource identification, making it well suited for interactive traffic. तर लार्ज डेटा या ठिकाणी मुळात पाठवलाच जात नाही, त्यामुळे ट्रॅफिक काय निर्माण होण्याची शक्यता राहणार नाहीये, हे लक्षात घ्या. डेटा प्रोटेक्शन अगेन्स्ट करप्शन और लॉस एरर्स और करेक्टेड बाय रिट्रान्समिशन. समजा पॅकेट्स आपण तयार केले आणि ते पॅकेट जर मध्येच कुठेतरी गहाळ झालं, लॉस झालं, त्याच्यामध्ये एरर आला, त्याच्यामध्ये सपोज काही इंटरफेरन्स त्याच्यामध्ये निर्माण झाला, तर असे पॅकेट्स आपल्याला पुन्हा पाठवता येणार आहे. जे लॉस झालेलं पॅकेट आहे ते पुन्हा पाठवलं जाणार आहे रिसिव्हर साठी. युजर कॅन सिलेक्ट डिफरंट डेस्टिनेशन फॉर इच व्हर्च्युअल कॉल, ओव्हरकमिंग द इनफ्लेक्सिबिलिटी ऑफ अ पॉइंट टू पॉइंट डेडिकेटेड नेटवर्क. तर यामध्ये आपण जाणलेलंच आहे ऑलरेडी की यामध्ये वेगवेगळ्या मार्गाने तुमचे पॅकेट सेंडर पासून रिसिव्हर कडे पोहोचतात, त्यामुळे डेडिकेटेड पाथ किंवा पॉइंट टू पॉइंट डेडिकेटेड पाथ यामध्ये निर्माण करण्याची आवश्यकता भासत नाही. सायमल्टेनियस calls allows PC users to access multiple window to different remote application. तर हे पॅकेट स्विचिंग नेटवर्क आपण वापरल्यामुळे आपल्याला मल्टिपल विंडोज आपल्याला काय करता येतात, रिमोटली हँडल करता येतात. सिन्स मेनी युजर्स कॅन शेअर ट्रान्समिशन resources efficiently, the cost of intermediate data communication is reduced. तर डेटा हा वेगवेगळ्या मार्गाने वापरला जातो, वेगवेगळ्या पाथानं पाठवला जातो, त्यामुळे सगळे चॅनल्स युटिलाइज होतात, त्यामुळे आपल्याला जी काही कम्युनिकेशन कॉस्ट जी असणार आहे ती कमी पडणार आहे. डेडिकेटेड पाथला आपल्याला जास्त कम्युनिकेशन कॉस्ट घ्यावी लागते, तर या ठिकाणी शेअरिंग मध्ये असल्यामुळे आपल्याला कम्युनिकेशन कॉस्ट कमी बसते. न्यू कॉल्स कॅन बी ॲडेड और ओल्ड वन डिस्कनेक्टेड विदाउट अफेक्टिंग द अदर युजर्स. तर यामध्ये एखादं ओल्ड पॅकेट जर बऱ्याच दिवस त्या नेटवर्क मध्ये राहत असेल तर ते रिमूव्ह केलं जाणार आहे आणि मग त्यासाठी नवीन पॅकेट देखील सेंड केलं जाणार आहे, गरज भासत असेल तर. तर मुळात आपल्याला लक्षात येत असेल की पॅकेट स्विचिंग जे आहे त्या आपण खूप चांगल्या पद्धतीने ॲज कम्पेअर टू सर्किट स्विचिंग नेटवर्क पेक्षा वापरू शकतो, की याच्यामध्ये डेटा लॉस जो आहे तो आपल्याला टाळता येणार आहे. एखादं पॅकेट लॉस झालं तर त्याच्यामध्ये रिट्रान्समिशनची प्रक्रिया असल्यामुळे आपल्याला डेटाची सिक्युरिटी याच्यामध्ये राहणार आहे. ओके, डिसएडव्हान्टेजेस पाहतोय आपण. डिलेज आर लॉंगर दॅन दोज इन अ सर्किट स्विचिंग. डिलेज हे राहणारच आहेत, कारण की याच्यामध्ये डेडिकेटेड पार्ट असणार नाही सेंडर टू रिसिव्हर मध्ये. हिडर ओव्हरहेड reduces capacity to carry the user data. ज्यावेळी मल्टिपल इन बिटवीन नोड्स वाढणार आहे, सेंडर आणि रिसिव्हरच्या मध्ये खूप सारे नोड्स येणार आहेत, तर त्या सगळ्यांचा ऍड्रेस इन्फॉर्मेशन दिल्यामुळे आपल्याकडे जो डेटा ऍड करण्याचा जो काही क्षमता आहे तो त्या ठिकाणी कमी होणार आहे. मोर प्रोसेसिंग इज रिक्वायर्ड ॲट अ नोड. तर प्रत्येक नोडकडे ते पॅकेट आल्यानंतर त्याचा सेंडर कोण आहे, रिसिव्हर कोण आहे याची पडताळणी करणे आणि मग रूट नेटवर्क मधले रूट शोधणे आणि मग त्यांना तिकडे फॉरवर्ड करणे, ही जी काही प्रक्रिया याच्यामध्ये काय होणार आहे, टाइम हा घेतला जाणार आहे. ओके, सो मित्रांनो या ठिकाणी आपण पॅकेट स्विचिंगला फुल स्टॉप देतो. मी आशा करतोय की तुम्हाला पॅकेट स्विचिंग नेटवर्क समजलं असेल. यामध्ये जर तुम्हाला काही शंका उद्भवल्या असल्यास मला कमेंट करा, मी तुम्हाला प्रतिसाद देईन. तोपर्यंत धन्यवाद.